सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं मतदान सुरू आहे आणि या मतदान ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काही अडचणी येत आहेत. काही ठिकाणी बोगस मतदानची तक्रार होत आहे, तर काही ठिकाणी बटन प्रेस झालं नाही अशा देखील तक्रार आहेत. त्याबद्दल आता माजी आमदार ऋतुराज पाटील साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करत. नमस्कार. नमस्कार. मी आता प्रभाग 20 मध्ये आलेलो आहे आणि या केंद्रावर देखील मला अनेक अडचणी जाणवत होत्या. लोकांनी फोन करून सांगितलं की आम्ही इथं मतदान करायला आल्यानंतर आमच्या नावाच्या समोर आधीच टिक झालेला आहे आणि मग ती तक्रार आल्यामुळे आम्ही विचारलं. त्यांनी काही कारणं आम्हाला सांगितली, पण माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की असं बरेच ठिकाणी सुरू आहे, काही नावं आधीच टिक झालेले आहेत. मग अशा पद्धतीने जर कारभार चालू असेल तर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. आणि आज मशीनचे देखील प्रॉब्लेम आलेले आहेत. मी फार कधी त्याबद्दल उल्लेख करत नाही, पण बरेच जणांचे इथं मशीन खराब झालेले आहेत. त्यामध्ये लवकरात लवकर बदल करावा, कारण मशीन खराब झाल्यानंतर अर्धा एक तास बदलायला लावा लागलेत आणि ते काही तास वाढवून मिळेल असे त्यांच्याकडनं काही भूमिका नाही आहे. त्यामुळं त्यामध्ये लक्ष घालावं, जेणेकरून लोकांना होणारा त्रास हा या पुढच्या जे काही तास राहिलेले आहेत तिथं कुठं होऊ नये काळजी आम्हाला आहे. आणि एकूण वातावरण हे निश्चितपणेनं महाविकास आघाडीच्या वतीनं आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हा सगळ्यांना निश्चितपणे मिळतोय. काय विश्वास वाटतो एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा पडेल? 100% आम्हाला खात्री आहे, कारण आम्ही सर्वसामान्य लोकांना ताकद देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. अनेक लोक काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेनेच्या मागे उभारलेले आहेत. अनेक लोकांना जे सर्वसामान्य लोक होती त्यांची भूमिका ही लोकांना पटलेली आहे. त्यांचा बंटी साहेबांच्यावर विश्वास आहे, शाहू महाराजांच्यावर विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची निश्चितपणे बहुमत येताना उद्या तुम्हाला दिसेल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.